नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता। पाहुयात शामनेर प्रवज्जा शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर। आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात। ताजे मसाले, चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या। अप्रतिम चव किशोर मसालेवालाच्या उत्पादनांमुळे, ताजा आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाकघरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला। आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा। किशोर मसालेवाला लोणावळा। अधिक माहितीसाठी आणि ऑर्डरसाठी भेट द्या www.kishormasalevala.com किंवा संपर्क साधा। नऊ मे ते 14 मे या कालावधीमध्ये श्रामनेर प्रवज्जा शिबिराचं आयोजन लोणावळ्यात नुकतंच करण्यात आलं होतं। महामनी चॅरिटेबल ट्रस्ट प्रणित भारतीय बौद्ध अध्ययन आणि संस्कृती संवर्धन समिती तसेच दे नालंदा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने विनर रिसॉर्ट रायवड लोणावळा येथे या ठिकाणी 9 मे 2025 ते 14 मे 2025 या कालावधीमध्ये श्रामनेर प्रवज्जा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पूज्य भंते अनिरुद्ध महाथेरो यांनी शिबिरात सहभागी होणाऱ्या साधकांना विधिवत दीक्षा देऊन बुद्ध धम्म चे तत्वज्ञान व ध्यान साधना याबद्दल मार्गदर्शन केले। शिबिराच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी संपूर्ण सत्रात धम्मचारी मैत्रीनाथ तसेच धम्मचारी ज्ञानराजा यांनी साधकांना धम्म देसना आणि मार्गदर्शन केले। संस्थेचे अध्यक्ष तसेच बौद्धाचार्य प्रफुल्ल काकडे यांनी श्रामनेर यांना धम्म देसना आणि धम्माबद्दल सखोल मार्गदर्शन केले। श्रामनेर शिबिराच्या दरम्यान अनेक मान्यवरांनी या शिबिरास भेट दिली। श्रामनेर शिबिरात अनेक उपासक उपासिकांनी भोजनदान, फळदान, खीरदान केले। बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विनर रिसॉर्ट या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला होता। यावेळी तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। सर्व श्रामनेर संघ यांनी त्रिशरण, पंचशील आणि बुद्ध वंदना घेतली। यावेळी मोठ्या संख्येने लोणावळा व ग्रामीण परिसरातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटच्या दिवशी श्रामनेर प्रवज्जा शिबिराचा समारोप झाला। या प्रसंगी अनेक नवीन श्रामनेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी सर्व नवीन श्रामनेर साधकांना पूज्य अनिरुद्धजी महाथेरो यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। तसेच सर्व उपासक उपासिका सेवेकरी यांनाही संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले। नालंदा एज्युकेशन सोसायटीचे मानद अध्यक्ष राजेंद्र अडसुळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। श्रामनेर प्रवज्जा शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल काकडे, मानद अध्यक्ष राजेंद्र अडसुळे तसेच खजिनदार रोहन गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले। तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर आज श्रामनेर शिविर का अंतिम है, आज ख़त्म होने वाला है। ये श्रामनेर शिविर 5 दिन के लिए आयोजन किया है। महामनी चैरिटेबल ट्रस्ट का अध्यक्ष प्रफुल्ल काकडे जी लोग आयोजन किया है। तो ये श्रामनेर शिविर सब गांव में जाकर घर में धम्म का प्रचार करेगा या घर वाले को धम्म सिखाएगा और गांव जाकर भी ये लोग धम्म सिखाएगा। महामनी ट्रस्ट त्याचप्रमाणे या ठिकाणी नालंदा एज्युकेशन सोसायटी अंतर्गत या संस्थेचे संचालक, सर्व संचालक विशेषतः या श्रामनेर शिबिरांसाठी आम्ही जे 27 श्रामनेर झालो तर दिनांक 9 मे ते आज म्हणजे 27 मे पर्यंत आम्हा सर्व श्रामनेरांचे आम्ही पाहते 5 दिवस अतिशय अंगमेहनत मानसिक, बौद्धिक, शारीरिक आणि आर्थिक ही उत्तम प्रकारची सेवा देणारे संस्था, विशेषतः ज्यांचा नामोल्लेख केल्याशिवाय राहत नाही असे आमचे आदरणीय आम्ही ज्यांना गुरुस्थानी मानतो
की प्रफुल्लजी काकडे आणि त्यांचे सर्वच या ठिकाणी सहकारी आमची अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी श्रामणेर म्हणून दीक्षा तर दिली, पण तो अद्वितीय प्रकारचं मार्गदर्शन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही असं जाहीर करू शकतो श्रामणेर या नात्यानं या ठिकाणी या हॉटेलच्या मालक देखील या इथं आलेले आहेत. त्यांनी मोठ्या खुशीनं ह्या सत्कार्यासाठी दिलं असं आम्हाला काकडे साहेबांकडून मिळालं. हे आमच्यासाठी दुधात शर्करेचा योग आहे. आम्ही अशा पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे. आम्ही शिक्षक प्राध्यापक आहोत, परंतु काकडे साहेबांचं मार्गदर्शन हे आम्हाला हे लाजवणारं इतकं उत्तम प्रकारचं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की श्रामणेर शिबिर भारतामध्ये अनेक ठिकाणी आजपर्यंत झाले. ते शाळा, महाविद्यालय किंवा एखाद्या अडचणीच्या ठिकाणी, परंतु माझ्या आयुष्यातल्या 63 वर्षाच्या आयुष्यामध्ये भारतात, पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या लोणावळ्यासारख्या परिसरामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीनं सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तयार असणाऱ्या पद्धतीनं हे आयोजन केलं आणि सक्सेस आयोजन केलं. पण मी आमच्या सर्वच्या सामन्यांच्या वतीनं माननीय आमचे मार्गदर्शक प्रफुल्लजी काकडे यांचं बेंबीच्या देठापासून मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की काकडे साहेब, आपण नुसत्या या लोणावळ्यामध्ये नाही, नुसत्या महाराष्ट्रामध्ये नाही, नुसत्या भारताने तर आशिया खंडामध्ये पहिल्यांदा मला वाटतं शिबिर अशा प्रकारे एका हॉटेलमध्ये तयार केलं आहे. नमो बुद्धाय. खरं तर कोणी एक व्यक्ती असा काम करणारा नसतो, जेव्हा की व्यक्तीच्या मागे लोक नसतील तर तो काही करू शकत नाही आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने झालेलं आहे. धन्यवाद. लोणावळा येथे आयोजित केलेलं 5 दिवसीय जे सामनेर शिबिर आहे ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने इथं पार पडलेलं आहे. या सामनेर शिबिरामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातून 12 जण या शिबिरामध्ये सामील झालो. एवढ्या लांबून इथं आल्यानंतर इथल्या जे व्यवस्थापकांनी केलेली आमची सेवा, दिलेलं ज्ञान अतिशय उत्कृष्ट होतं. अशाच प्रकारचं जे सामनेर शिबिर आहे किंवा बौद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी आयोजन करण्याचे जे प्रशिक्षण आहे ते त्यांनी वारंवार आयोजित करावं आणि आमचं सर्वांचं सहकार्य घ्यावं अशी मी त्या ट्रस्टला विनंती करतो. जय भीम. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.